नमस्कार. राष्ट्रसंचार डिजिटलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. खरं तर आंदोलनामुळे ओबीसी नेते झालेत असं म्हणत असे लक्ष्मण हाके, प्राध्यापक लक्ष्मण हाके माझ्यासोबत आहे. तुमचं खरं तर संविधानाला धरून तुमचं आंदोलन चाललंय, जरांगेंच्या विरुद्ध म्हणूयात किंवा मराठा समाज तुमचं ओबीसीचं आंदोलन हक्क हिरावतोय असं तुमचं म्हणणं आहे. काय नेमकं तुमचं याच्यावरती बोलणं आहे? आमचं म्हणणं असं आहे की महाराष्ट्र शासन म्हणतंय की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावत नाही आणि दुसऱ्या बाजूला जरांगे पाटील म्हणतायत की आम्ही 80% ऑलरेडी ओबीसी मध्ये कुणब्याच्या बोगस नोंदीद्वारे आम्ही घुसलो आहोत आणि आता 20% आम्ही सगळ्या स्वराच्या अध्यादेशाद्वारे घुसतो आहोत. म्हणजे एकतर जरांगे पाटील तर खरं बोलतायत, नाहीतर शासन तरी खरं बोलतोय किंवा दोघांपैकी कोणतरी खोटं बोलतोय. आणि मग नक्की दोघांपैकी कोण खोटं बोलतोय आणि कोण खरं बोलतोय ही आमच्या ओबीसी मध्ये संभ्रमावस्था आहे. आमच्या मनामध्ये नैराश्याची भावना आहे. आमचं आरक्षण गेलंय का राहिलंय याचा अंदाज आम्हाला येत नाहीये. इथल्या एमपीएससीच्या परीक्षा सुद्धा एकदा ऍड आलेली पुन्हा ती ऍड काढली जाते, पुन्हा त्यामध्ये हे आरक्षण इन्क्लूड केलं जातं. म्हणजे नक्की चाललंय का या महाराष्ट्रामध्ये? लोकनियुक्त सरकार अशा पद्धतीनं वागू शकतं का? लोकनियुक्त सरकार ओबीसीच्या हक्क अधिकाराविषयी खिलवाड करतोय का? त्यांच्या हक्क अधिकार डावलतोय का? त्यांच्या सामाजिक न्यायासाठी जी रिझर्वेशनची जी पॉलिसी किंवा धोरण किंवा जो एक कटघरा निर्माण केलाय त्या कटघऱ्यामध्ये हे सत्तेमधले आणि शासनकर्त्या जमातीला आतमध्ये घालून ओबीसीच्या आरक्षणाचा कटघरा उद्ध्वस्त करायचा आहे का? किंवा घटनेच्या मूलभूत तत्वांना ठेच पोचवायचे आहेत का? या प्रश्नाची उत्तर आम्हाला शासनाकडून हवी आहेत. ओबीसी साठी आवाज उठवताना खूप काही लोक दिसत नाहीये. एक ते छगन भुजबळ असतील, नंतर तुमचं उपोषण या संदर्भात आलं, पण खूप असे नेते समोर येत नाही. याच्या मागे काय कारण आहे? असतानाच नेते कमी आहेत. जे नेते आहेत त्यांना त्या पक्षाच्या कुठल्या तरी सेलचे प्रमुख, कुठल्या तरी एमएलसी वगैरे मिळालेली आहे आणि ते नेते हिंमत दाखवत नाही. त्यांनी हिंमत दाखवली पाहिजे. स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे प्रमाणे छगनरावजी भुजबळ आता काही प्रमाणात दाखवतायत, विजय वडेट्टीवार दाखवतायत. खरं तर तुम्ही ठाम भूमिका घेतली पाहिजे. पक्षपाती नंतर सामाजिक न्याय पहिल्यांदा भेटला पाहिजे. सर्वसामान्य माणसांच्या कुटुंबामध्ये सामाजिक मागासलेल्या लोकांच्या हक्क अधिकाराच्या वेळी जर तुम्ही तुमची हिंमत दाखवणार नसाल तर तुम्ही कुठल्या तोंडानं त्या निवडणुकीला सामोरं जाणार आहात? तुम्ही ओबीसीचे नेते म्हणून कुठल्या तोंडानं म्हणणार आहात? तुम्हाला ठाम भूमिका घ्यावी लागेल. त्यामुळं ओबीसी हा विस्थापित आहे, ओबीसी शोषित आहे, वंचित आहे. तो एकत्र कसा दिसेल? जातीमध्ये विभागलाय. समाजाच्या संघटना ओबीसीच्या अनेक आहेत, पण ओबीसी जर एक झाला ना याने राजकारण विसरायचं. बेकायदेशीर कुणबी नोंदींसंदर्भात तुमचं काय म्हणणं आहे? खूप साऱ्या ठिकाणी त्या आढळत आहेत. त्यांचे पुरावे आहेत, कागदपत्रे आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तुमचं यावर काय मत आहे? आमचं म्हणणं हे आहे की ओबीसीचं रिझर्वेशन कुणब्याच्या नोंदीबद्दल बोललात ना तुम्ही. अरे असा काय शोध लागला या महाराष्ट्रामध्ये की 2024 ला लाखो कुणबीच्या नोंदी सापडायला लागल्या. अरे मंडल आयोग इम्प्लिमेंट 93-94 झाला. एवढी वर्ष एवढा मराठा समाज एवढा मागास होता, याला एवढी व्यवस्था कळली नव्हती. कोणच विचारवंत नव्हते महाराष्ट्रात, कोणच तज्ञ मंडळी नव्हती. कुठे गेले होते? कुठे परग्रहावर गेले होते का? अचानक आले आणि मग त्यांना ओबीसीची प्रगती खूप मोठी दिसली. ओबीसीचे आमदार खासदार, ओबीसीचे कारखाने, ओबीसीच्या दूध संस्था, ओबीसीचं राजकारणाची पकड त्यांना दिसली आणि ते खडबडून जागे झाले. 2024 ला जरांगे नावाच्या माणसानं त्यांच्यावरती जादूची कांडी झप्पी फिरवली आणि त्यांना असं वाटायला लागलं की ओबीसी मुळे आम्ही एवढं मागास झालो, ओबीसी मुळे आमचं हे झालं. काय चाललंय? हे फ्रॉड आहे, करप्शन आहे. जरांगेंची जी मागणी आहे की ओबीसी मधूनच जो हट्ट आहे या संदर्भात तुम्ही विरोध करत आलात अनेक दिवसांपासून, या संदर्भात काय सांगा? आमचं म्हणणं एवढंच आहे, आमचं नका ऐकू तुम्ही सुप्रीम कोर्टापेक्षा इथं सुपर पॉवर कोणी नाही. सुप्रीम कोर्टाचा ऐका, त्याचा अभ्यास करा. आमचं म्हणणं आहे अनेक स्टेट बॅकवर्ड कमिशननी, बापट कमिशन, खत्री कमिशन, सराफ कमिशन, या सगळ्या लोकांनी नाकारले तुमचं सामाजिक मागासलेपण. हे एवढ्या इथं ज्यांना आरक्षण मागास ठरवण्याचा अधिकार ज्या संविधानानं ज्या स्वायत्त संस्थेला दिलाय, ज्या कमिशनला दिलाय, त्याचं तुम्ही ऐकायला तयार नाहीये. आणि तुम्ही म्हणताय की कोणतरी म्हणतं की आम्ही ओबीसी मधूनच घेणार, छातीवर बसून घेईन, महाराष्ट्र बंद पाडील. अरे तुम्ही कॉन्स्टिट्यूशन चॅलेंज करताय, तुम्ही व्यवस्था चॅलेंज करताय, तुम्ही मुख्य आणि जी कम्युनिटी चॅलेंज करू शकते, वेटीस धरू शकते, ती मागास कशी असेल? अरे आम्ही ओबीसी माणसं, आम्हाला माणसं जुटणार नाहीत, आम्ही मुख्यमंत्र्याला चॅलेंज करू शकणार नाही. आम्ही एवढा हुनर, 100 200 500 गाड्या, आम्ही आमच्या शोषिताच्या वंचिताच्या गाड्या कधी एकत्र येतील? आणि एखाद्या नाभिकानं सुतारानं लोहारानं जर गाड्या आणल्याच, त्या बिचाराचा रोजीरोटीवर काय परिणाम होईल? त्याचं दुकान गावात राहील का? तो इनसिक्युअर फिलिंग करतो ना. कसा ओबीसी एकत्र येईल? हे सामाजिक वास्तव आहे. ह्या नेत्यांना कधीतरी समजावून सांगितलं पाहिजे. बलुता कोण, आलुता कोण, भटका कोण, पारधी कोण, कडक लक्ष्मीवाला कोण, कोणची कोरवी कोण, तेली तांबोळी कोण, गावगाड्यामधला खाटीक कोण, गावगाड्यामधला कासार कोण, ही माणसं कसा हुनर दाखवतील? आणि तुमच्या त्या गाड्या घोड, तुमची ती धमकी, तुमचा त्या सोशल मीडियावरचा नॅरेट,
तुमच्याकडे ते मुख्यमंत्र्यांचं जे काही येणं, अरे आम्ही दबलोय, आम्ही घाबरून गेलोय. आणि त्यांच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण करायचा ही भूमिका घेऊन आम्ही रस्त्यावर उतरतो. काय तुमची पुढची नंतरची काय स्टेप असणार आहे, काय करणार? आमची स्टेप पुढची साधी सरळ आहे. आम्ही प्रत्येक जिल्ह्याला जाणार आहोत आणि आमच्या ओबीसीला जाग करणार आहोत. तुमचे आरक्षण वाचवायला फुले शाहू आंबेडकर येणार नाहीत. मानवतेच्या दृष्टिकोनातून, सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून, अरे यांच्यावर हजारो वर्ष अन्याय झालाय, या लोकांना विकासाच्या प्रक्रियेत घ्यायचंय, या लोकांना मान सन्मान द्यायचंय, या लोकांना आम्ही या भारताच्या लोकशाहीचे सन्मान्य नागरिक आहोत, ही विन विन सिच्युएशन त्यांच्या मनामध्ये निर्माण करायचे म्हणून रिझर्वेशन पॉलिसी आहे. कुणी सांगितलं यांना की गरिबी हटवण्यासाठी रिझर्वेशन आहे? कुणी सांगितलं यांना की ओबीसी आरक्षण मिळाल्यावर आमच्या घरावर सोन्याची कौलं येणार आहेत किंवा आमच्यावर बेरोजगारीची वेळ आली या ओबीसी मुळे आली? कुठल्या ओबीसीने कुणाचे कारखाने हिरावून घेतले? कुठल्या ओबीसीने कुठली तुमची राजधानी ताब्यात घेतली? कुठलं सेक्टर आहे की ज्यामध्ये ओबीसीनी मक्तेदारी निर्माण केली? काही चाललंय राव. अभ्यास करा, सामाजिक स्थितीगतीचा अभ्यास करा, स्टेटस तपासा, ऑडिट करा. दूर पळतायत लोक. नक्कीच. तर शोषितांचा आवाज दाबण्याचा, ओबीसींचा हक्क हिरवण्याचा प्रयत्न जरांगे पाटलांकडनं आणि शासनाकडनं होताना दिसतोय. यानंतरचे काय परिणाम असेल? ओबीसी नेते जे आता या आंदोलनातून आलेत, हे माझ्यासोबत होते लक्ष्मण हाके, आणि ते यानंतर सांगतायत की शासनाला आम्ही संविधानिक पद्धतीनेच याचा मार्ग दाखवणार आहोत. धन्यवाद.